समजतंय? ज्ञानेश्वरी अशा रीतीने समजून घ्यावी लागेल. आता जी सुख दुःखापासून आपण बाजूला गेलो, सुख दुःख आपण दुसऱ्यावर डिपेंड ठेवलं ना, घात तिथे होतो, तो दुसऱ्यावर होऊ नये. आपल्या बुद्धीने आपण विचार करा आणि ती बुद्धी परिपक्व होण्याकरता योग्य माणसाचा संघ पण असला पाहिजे, योग्य विचारांचा संघ असला पाहिजे आणि त्याच्याकरता योग्य अध्ययन असलं पाहिजे. समजतंय? असं म्हटलं जातं वर्ष टोपलीमध्ये 50 आंबे आणि एक आंबा खिळका असेल तर ती टोपली आखी काय होते? खराब होत का? दॅट्स द पॉइंट. हे आंब्यांचं उदाहरण नाही, हे उदाहरण आपलं आहे. आपण कुणाच्या संगतीत राहतो? आपल्या मित्र परिवारामध्ये मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं, आपले आई वडील कोण व्हावे हे आपल्यात आहे का? आपले भाऊ बहीण कोण असावे हे आपल्यात आहे? आपले मामा कोण असावे आपल्यात आहे? आपले नातेवाईक कोण असावे हे आपल्यात आहे? पुढे जाऊन आपली पत्नी कोण असावी हे पण आपल्या हातात नाहीये. त्याची आता वाटत असेल तरी पण तो प्रारब्धाचा विषय आहे. पण आपले मित्र कोण असावेत हे तर आपल्या हातात आहे की नाही? मग जे आपल्या हातात नाही ते आपण बदलू शकतो का? जे आपल्या हातात आहे ते मग आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठल्या मित्रांच्या संगतीत राहिलं पाहिजे. लक्षात आहे अश्विन? त्यामुळं आपण कुठल्या मित्र परिवारामध्ये राहतो म्हणजे त्यांची विचारधारा काय आहे, ते कुठल्या विचारांचे आहेत, त्यांचं जीवनमान कसं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आत्ता काळ फार भयानक आहे, कदाचित तुम्हाला याची जाणीव होणार नाही आता. जेव्हा तुम्ही थोडे मोठे व्हाल तेव्हा कळेल काही टप्प्यावरती आपली संगत फार महत्वाची आहे. आपल्याला आपलं शाश्वत कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला सन्मित्र पाहिजे. सन्मित्र म्हणजे चांगले मित्र. आणि चांगले मित्र ओळखण्याकरता चांगले विचार पाहिजे आणि चांगले विचार पाहिजे म्हणजे चांगला सत्संग पाहिजे. चांगल्या विचाराचा सत्संग पाहिजे आणि ते चांगले विचार मिळतील कुठून? म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, गीता, उपनिषद, शास्त्र याच्यातूनच मिळेल ना. आणि त्याच्यातले विचार मिळवायचे असेल तर काय करावं लागेल? हा एक टप्पा झालंच, अजून काय करावं लागेल? झालंच रे, वाचावं लागेल. दॅट्स द पॉइंट. चांगले विचार जर मिळवायचे असेल तर काय करावं लागेल? आपण वाचावे लागतील. हे फक्त बोलून जमणार नाही, तुम्हाला वाचावं लागेल, तुमच्या आयुष्यातला वेळ घ्यावा लागेल तर ते मिळेल, अन्यथा भेटणार नाही. कोणी तुम्हाला घरी येऊन तुमच्या असं डोक्यावर हात ठेवून तुमचं कल्याण करणार नाही. ज्ञानोबा तुकोबांचा विचार चमत्कारिक नाही, चमत्कारावर फार विश्वास ठेवत नाही. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडं आपण आपला उत्कर्ष घेतला पाहिजे. कुठे अडकता या या जगाच्या रहाट काढतात. किती भ्रमण करणार, किती भरकटाल, किती मिळवाल? लक्ष देत आहे? प्रॅक्टिकली जीवन जगण्याकरता विचार फार महत्वाचे आहे. समजतंय ना? फारच हाई झालं, सगळे डोळे जोडायला लागले म्हणून म्हणून. तर मागच्या वेळेत फार सखोल फार बोललो होतो. सखोल तुम्ही आता बरेच जण नव्हते म्हणून थोडस त्यावर बोललो. आता